नमस्कार. असे घडलो आम्ही या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तींशी आपण संवाद साधत असतो. काही व्यक्ती शून्यातून आपलं विश्व निर्माण करत असताना यशाच्या शिखरावरती पोहोचतात, तरी देखील आपली नाळ मातीशी ठेवतात, जमिनीवरती पाय ठेवून कार्यरत असतात. असंच एक व्यक्तिमत्व शरद तांदळे आज आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी आहेत. शरदजी नमस्कार. नमस्कार सर. आपलं लहानपण कसं होतं शरद? माझं लहानपण म्हणजे मी प्रॉपर बीडचा आणि लहानपण वडील शिक्षक होते, आई शिक्षिका होत्या. त्याच्यामुळं एक मध्यमवर्गीय कुटुंबासारखं वातावरण होतं. वडिलांनी एज्युकेशन घेऊन शिक्षक झालेले होते, त्यामुळं गावाकडनं नुकतेच शहरात आलेली कुटुंब जे की पुढच्या पिढीला फक्त शिक्षणाचं महत्त्व सांगतं. तर असं आमच्या घरातलं वातावरण होतं. फक्त मार्क किती आले, टॉपर आलात का नाही, आपण कोणत्या विषयात कमी आहेत, अजून अभ्यास करायचा, असं वातावरण होतं. फक्त त्यात एक एक्स्ट्रा गोष्ट वडिलांची अशी होती की अवांतर वाचनाचं प्रमाण खूप होतं. म्हणजे फक्त अभ्यासापेक्षा तू नवीन काय वाचलंस का, तू पुलंना वाचलंस का, आता आत्रे वाचले पाहिजेत. मग अशा एक एक पुस्तकांचे नावं घरात पुस्तक आणणं. वडिलांना वाचन असल्यामुळं अवांतर वाचनाचं वातावरण घरात खूप जास्त होतं. पण त्याच्यात ती मार्कांची रेस काही कमी नव्हती. त्याच्यामुळं कंटिन्यू मार्क आणि इतर स्पर्धा आणि जी आपण म्हणतो मध्यमवर्गीय कुटुंबाची स्पर्धा असते एज्युकेशनची, तर त्या स्पर्धेचं वातावरण घरात होतं. आणि त्यामुळं मी सुद्धा त्यातच ओढला गेलो असं म्हणायला हरकत नाही, ज्याला मी रॅट रेस म्हणतो. पण मला जास्त तरी फायदा याचा झाला की नॉर्मली सगळे मध्यमवर्गीय पालक रॅट रेसमध्ये असतात, म्हणजे मार्कांच्या लढाईत असतात. वडिलांनी जरा इतर मार्ग म्हणजे इतर पुस्तकं तू वाचले पाहिजेस, इतर लेखक वाचले पाहिजेस, तर असं एक वातावरण वाचनाचं घरात कंटिन्यू होतं. उद्योजक होण्याची सुरुवात नेमकी कशी झाली? घरात असं उद्योजक व्हावं असं स्वप्न नव्हतंच मुळात. घरात असं होतं की चांगले मार्क घे आणि 12वी चांगली कर आणि डॉक्टर हो किंवा इंजिनियर हो. मग त्याच्यात उद्योजक हो असं काही वगैरे नव्हतंच. माझं उद्योजक होण्याचं कारण म्हणजे मला असं वाटतं की इंजिनिअरिंग केल्यावर कुठं चांगली नोकरी नाही मिळाली म्हणून उद्योजकतेकडे वळलं असं म्हणायला हरकत नाही. पण त्या वयामध्ये अनेक ग्रामीण भागातील तरुण हे राजकीय व्यक्तींच्या पाठीमागे पळत असतात, त्यांचे आदर्श राजकीय व्यक्ती असतात. हो. तुम्ही मात्र त्याकडे पाठ फिरवलीत. मी ज्यावेळेस बीडमध्ये होतो त्यावेळेस नॉर्मली 10वी 11वी झाल्यानंतर विचारधारेचा एक लढा येत असतो कॉलेजमध्ये. म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, फीसवाढीचं आंदोलन झालं, अभ्यासक्रम चेंज झाला, असे वेगवेगळे प्रश्न EBCचे प्रश्न असतात. तर याच्यात अनाहूतपणे पॉलिटिकल विचारधारा यायला सुरुवात होते. आणि त्याच वेळेस आपण काय होतं की एक पॉलिटिकल कुठला तरी लीडर त्याच्या विचाराच्या याच्यात येतो, आपण घेऱ्यात येतो आणि आपल्याला असं वाटतं की यार आपण ह्या विचारधारेचे आहेत किंवा आपण ह्या पक्षाचे आहेत असं एक वाटायला सुरुवात होतं. आणि मलाही तसं झालं होतं. म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये असताना मलाही असं वाटलं की यार मी ह्या विचारधारेचा आहे, मी ह्या पक्षात काम केलं पाहिजे, चळवळीत काम केलं पाहिजे. आणि ते 2-3 वर्ष काम केल्यावर मला लक्षात आलं की अरे याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की तू व्यक्तिगत कोण आहेस, तू कोण आहेस. बरोबर. आणि हे चळवळ वगैरे तुला झेपतंय का, तुझा अभ्यास आहे का, तुझं वाचन आहे का, तुला देश समजला आहे का. मग हे मी स्वतःकडे न बघता मी वाहत गेलो काही दिवस. आणि काही दिवसानंतर म्हणजे 1-2 वर्ष गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं अरे हा मार्ग चुकीचा आहे, ह्या मार्गाला आपण जायला नाही पाहिजे, आपण स्वतःच सुधारणा केली पाहिजे. आणि स्वतः काही नसेल तर त्या बाकी सगळ्या गोष्टीला काही अर्थ नाही. आणि मग त्याच्यातनं परत डिग्रीकडे लक्ष देणं, चांगली नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणं. चांगली नोकरी मिळाली नाही मग जगण्याचा काहीतरी मार्ग शोधणं. ह्या मार्गात मी खूप मार्ग शोधले, शेवटी उद्योजक झालो. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर झाल्यानंतर वडिलांनी तुम्हाला गुत्तेदार म्हणून चिडवलं, त्यावेळी तुमची काय रिॲक्शन होती? पहिले तर इंजिनिअरिंग झाली होती माझी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबादला, मेकॅनिकल झालो. त्यामुळे इतरांना असं वाटायचं की इतके हायर एज्युकेशन आहे तर याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे. मग कुणीतरी सांगितलं MPSC केली पाहिजे, मग मी MPSCचा ट्राय केला. मग कुणीतरी सांगितलं, म्हणजे कुणीतरी सांगितलंच होतं त्याच्या बॅकग्राऊंडला. कोणीतरी सांगितलं अरे MBA करून चांगला जॉब मिळेल. मग कोणीतरी सांगितलं गेट एक्झाम दिली पाहिजे, त्यातून चांगला जॉब मिळेल. आणि हे सगळंच काहीच जमलं नाही. मग शेवटी काय करायचं आहे,
तर म्हणल्यावर आपण सर्व्हिस इंडस्ट्री, बरोबर. म्हणजे लेबर कॉन्ट्रॅक्टर असतात, कलर देण्याचं काम असेल, एखादं इलेक्ट्रिकलचं काम असेल, मला असं वाटलं की यार त्याला जास्त एज्युकेशन आणि टेक्निकल हुशारी लागत नाही, असं कोणतरी सांगितल्यामुळे मी तिकडं वळालो. त्यालाच लोक कॉन्ट्रॅक्टरशिप म्हणतात सर्व्हिस इंडस्ट्रीला. मग घरी ज्यावेळेस मी वडिलांना म्हणलं की नाही, मला आता सगळे मार्ग ट्राय केल्यावर म्हणलं मी आता पप्पा कॉन्ट्रॅक्टर होतो. ते म्हणले कॉन्ट्रॅक्टर म्हणून नको, म्हणजे त्याला गुत्तेदार म्हण. आणि ज्याला काहीच जमत नाही तो गुत्तेदार होतो, तो गुत्तेदार होतो, आणि त्याला काही जास्त एज्युकेशन लागत नाही. आणि जर गुत्तेदारच व्हायचं होतं तर इंजिनिअरिंग कशाला केली? बरोबर. हा एक नवीन प्रश्न आला. पण वडिलांच्या लक्षात आलं त्यावेळेस बहुतेक की सगळे मार्ग ट्राय केले त्यांनी, तर हाही एक चान्स देऊन बघू. तर ते मला हसून मला म्हणले होते, शेवटी गुत्तेदारच म्हणायचे तुला, आता गुत्तेदार म्हणून हसले होते. आणि नंतर 1-2 वर्षानंतर ज्यावेळेस त्यांना मी गाडी गिफ्ट केली, त्यावेळेस त्यांना असं वाटलं की यार चला, हा उपाशी मारणार नाही, हा काहीतरी करतो. बरोबर. तर तो एक विश्वास त्यांना मारण्याच्या आधी आला होता. बरं. आणि पहिला इन्कम तुमचा किती होता, त्यामध्ये कसं होतं? पहिलं काम मला एक 15,000चं मिळालं होतं. बरं. त्यात मला 4-4.5 रुपये प्रॉफिट झाला होता, 5,000च्या आसपास. पण ते काम एकच दिवसात झालं होतं. मी असा विचार केला, अरे पगार मला मिळतोय 8-10 हजार महिना, आणि एका दिवसाचं काम करून जर मी 4,000 कमवतोय, तर हाच व्यवसाय पुढं किंवा हाच व्यवसाय करायला काय हरकत नाही. तर सुरक्षित नोकरी न स्वीकारता तुम्ही इकडे वळालात? सुरक्षित नोकरीच्या याच्यात मी होतो, म्हणजे MPSCचा ट्राय त्या सुरक्षित नोकरीसाठीच होता. नंतर मी मेकॅनिकल असल्यामुळे RTOची एक्झाम एकदा देऊन बघू म्हणलं होतं. पण त्या सुरक्षित नोकरीत मला एक लक्षात आलं होतं की आपण ती नोकरी मिळवू नाही शकत. नंतर मी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये काम केलं. त्यावेळेस मी 6 महिने काम केलं. मला लक्षात आलं की आपली एज्युकेशन क्वालिफिकेशन चांगलं नसल्यामुळं इथं पगाराची हाईक होणं फार अवघड आहे. मग मी सॉफ्टवेअरचा कोर्स पण केला. पण त्या सॉफ्टवेअरच्या कोर्समध्ये पण प्रश्न डिग्रीचेच आले. म्हणजे आपण नाही एक लेबल लावायचं बघतो नवीन एक्स्ट्रा ॲड, पण ते डिग्री काही सुटत नव्हती. मला लक्षात आलं की ह्या सेक्टरमध्ये माझं डिग्रीचं नॉलेज कमी असल्यामुळं मी नोकरीमध्ये जास्त दिवस सर्वाईव्ह होईल की नाही मला माहीत नव्हतं. कारण की मेकॅनिकल इंजिनियर्स दरवर्षी एक बॅच पास आउट होती, ती हायर टॅलेंटेड होती. तर मी म्हणलं यार मी नोकरीत राहू शकतो का माहीत नाही. पण जेव्हा मला 1-2 कामं केल्यावर कॉन्फिडन्स आला की नाही, जोपर्यंत मानव जात आहे तोपर्यंत घरं बांधल्या जाणारच आहेत. बरोबर. जोपर्यंत मानव जात आहे तोपर्यंत सर्व्हिसचे कामं होणार आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होतच राहणार आहे. तर मला असं वाटलं त्यावेळेस की नोकरीपेक्षा सिक्युअर म्हणून मी कॉन्ट्रॅक्टरशिपकडे बघितलं. बरोबर आहे. पण तुमच्या लहानपणापासून अनेक आदर्श वेळोवेळी बदलत गेले आणि तुम्ही अनेकांना आदर्श ठेवून काम करत होतात. हो. तर नेमकं ते आदर्श बदलण्याची काय परंपरा आहे तुमची? आदर्श म्हणजे काय झालं की ज्यावेळेस मी बीडला होतो, आमच्या बीडचं वातावरण जरा पॉलिटिकल असल्यामुळं आणि चळवळीचं असल्यामुळं मला ते प्रश्न समाजाचे दिसायचे. बरोबर. मग त्यावेळेस मला एक गुंडा माझा आदर्श वाटला. नंतर हातात अंगठ्या असणारा, स्कॉर्पिओ सफारी असलेली, नेत्यांसोबत ओळख असलेला माणूस मला आदर्श वाटायला. आणि त्यावेळेस वय असं होतं ना की आदर्श बदलायचे, म्हणजे डिफाईनच होत नव्हतं की मला कोण पाहिजे. बरोबर. मग कुणी सचिन तेंडुलकरने शतक केलं की मला वाटायचं मी सचिन व्हायला पाहिजे, मी क्रिकेटमध्ये जायला पाहिजे. बरोबर आहे. कोणी ॲक्टिंग चांगली केली वाटत आपण ॲक्टिंगमध्ये जायला पाहिजे. कोणी निवडून आला तर वाटायचं की आपण नेता व्हायला पाहिजे. मला काय जमतंय मी हे बघत नव्हतो. म्हणजे आपण पेपरला त्यावेळेस वाचायचो सक्सेस स्टोऱ्या, तर त्या सक्सेस स्टोऱ्यानंतर माझे आदर्श बदलत गेले. कॉलेजला गेल्यावर, इंजिनिअरिंगला गेल्यावर नवीन आदर्श दिसले. म्हणजे त्यावेळेस मला बिल गेट्स दिसला, त्यावेळेस मला वॉरन बफे दिसले. म्हणजे त्यावेळेस जागतिक लेवलचे आदर्श दिसले की जे कसे श्रीमंत झाले म्हणा. मग नंतर असं वाटायला अरे आपण एखादा श्रीमंत माणूसच आपला आदर्श मानला पाहिजे. पण ते कळाल्यानंतर कळलं पैसा महत्त्वाचा नाही आहे सगळ्या आयुष्यात. मग एक नवीन माणूस आयुष्यात आला, म्हणजे मी त्याचं माझं लक म्हणतो, APJ अब्दुल कलाम आयुष्यात आले, त्यांचं अग्निपंख नावाचं पुस्तक. आणि बहुतेक त्या पुस्तकाने मला सांगितलं की आदर्श डिफाईन कसे करायचे. बरोबर. त्या पुस्तकाने शिकवलं की स्वप्न डिफाईन कसे करायचे. मग APJबद्दल अजून वाचायला सुरुवात केली, त्यांचे 2-3 पुस्तकं वाचले. आणि बहुतेक त्याच्यातून मला आदर्श समजायला लागले की आदर्श हा फक्त एखादी गोष्ट त्यांनी अचीव केली म्हणून नसतो, तर आदर्शाचे वेगवेगळे डायमेन्शन्स असते. बरोबर. मग मला त्यावेळेस कळालं की अरे आदर्श शोधायचे कसे. आणि मग मी परत पहिल्या वापस सुरुवात केली. मग आपल्या महापुरुषांकडे वळालो. भलेही त्यांची त्यावेळेसची सामाजिक परिस्थिती वेगळी, आजची वेगळी असेल, पण काही मूल सिद्धांत जे आहेत यशस्वी होण्याचे किंवा डिव्होशनल काम करायचे ते तर कधी बदलत नाहीत. मग परत फुले वाचायला घेतले, मग परत बाबासाहेब वाचले, मग परत शिवाजी महाराज वाचले, मग परत गांधी वाचले म्हणा. सगळेच म्हणजे जी कोणती महापुरुष होती ती सगळीच मी वाचायला सुरुवात केली पहिल्यापासून. आणि मग म्हात्रेंचं चरित्र वाचायला सुरुवात केली. मग ही सगळी वाचल्यावर मला लक्षात आलं की आयुष्यात मला काही कमवायचं आहे, मला काही मिळवायचे, हे दुसरं कोणी सांगणार नाही, हे स्वतःला शोधावं लागेल. आणि मग ते शोधता लक्षात आलं की त्याला शोधण्याचा मार्ग आहे की तुम्ही चिरंतर वाचन केलं पाहिजे. मग ह्या सगळ्या लोकांच्या सक्सेस स्टोऱ्या वाचल्यावर कळालं की हे सेक्टर कोणतंही असो,
सगळ्यांचा मूळ धागा एक आहे की हे सगळे खूप वाचक होते. म्हणजे कोणी क्रिकेटमध्ये असेल किंवा कोणी फिल्ममध्ये असेल किंवा पॉलिटिक्समध्ये असेल किंवा बिझनेसमध्ये असेल, सगळ्यांचा कॉमन मेन धागा आहे की हे डेली रीडर आहेत. मग म्हणलं आपण पहिले डेली रीडिंग करायला सुरुवात केली पाहिजे. आणि डेली रीडिंगमधून एक लक्षात आलं की तुम्ही पर डे काही ना काही काम केलं पाहिजे, पर डे काही ना काही अचीव केलं पाहिजे. बहुतेक त्याच्यातनंच आदर्श डिफाईन होत गेले. आणि अजूनही आदर्श मला वाटते की पूर्ण नाही आहेत, कारण की एक आदर्श आयुष्यभर पुरत नाही. वेगवेगळ्या टप्प्यावर तुम्हाला आदर्श भेटत असतात, पण तुम्ही विद्यार्थ्याच्या भूमिकेत पाहिजे. ही आपली चर्चा अशीच सुरू ठेवूयात. आत्ता घेऊया एक छोटीशी विश्रांती. नमस्कार. असे घडलो आम्ही या कार्यक्रमात ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवूयात. शरदजी, लंडनच्या प्रिन्सने तुम्हाला निमंत्रण दिलं आणि त्या ठिकाणी तुमचा अंतरस्पिनर्स म्हणून गौरव केला. नेमका काय प्रसंग होता तो? असं होतं की मी साधारण 2009-10 व्यवसाय चालू केला होता आणि बँक ऑफ बडोदामध्ये मी अकाउंट उघडलं. आणि त्यावेळेस मी असं केलं होतं पहिल्यापासून, मला भीती वाटायची की मला बिझनेसमधून कोणी कॉम्पिटिटर बाहेर करेल, त्यामुळे मी डॉक्युमेंटेशनवर स्ट्रॉंगली लक्ष देऊन होतो. 2010-11 मी कामं चालू केली, लायसन्स काढली. आणि हे लायसन्स काढल्यावर छोट्या कामापासून सुरुवात केल्यानंतर काही मोठी कामं मिळाली, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे रजिस्ट्रेशन्स केले. म्हणजे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरशिप, म्हणजे रोड असेल, इलेक्ट्रिकलचं काम असेल, ट्रान्सफॉर्मर, स्ट्रीट लाईट, हे करत असताना 2013पर्यंत माझे सगळे डॉक्युमेंट झाले होते आणि माझा टर्नओव्हर दरवर्षी वाढत होता. तर 2013 बँक ऑफ बडोदा आणि भारतीय युवा शक्ती ट्रस्ट नावाची एक संस्था आहे. तर ही दिल्ली बेस्ड संस्था आहे आणि ही संस्था सिस्टर कन्सर्न आहे युथ बिझनेस इंटरनॅशनलची. म्हणजे जो प्रिन्स चार्ल्स आहे त्यांची रॉयल फॅमिलीची ती ट्रस्ट आहे. मग CII असेल किंवा इतर सगळ्या संस्था कोलॅबरेशनमध्ये ते काम करतात. तर 2013 मला मेल आला एक की तुमचे डॉक्युमेंट बघायचे. बहुतेक BYST आणि बँक ऑफ बडोदाने माझं नाव रेकमेंड केलं होतं. तर भारतातून एक 40-50 जणांमध्ये फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर, म्हणजे फर्स्ट जनरेशन म्हणजे की ज्यांच्या घरात आधी कोणी व्यवसायात नाही आहे आणि फॅमिली बॅकग्राऊंडकडून काही फायनान्शियल मदत नसताना तुम्ही स्टार्ट झिरो केलं आहे, अशा लोकांना ते निवडतात. तर भारतातल्या 50-60 लोकांमधनं माझं नाव निवडलं होतं. मग खूप सारे इंटरव्ह्यूज झाले, इंडियामध्ये इंटरव्ह्यूज झाले, माझे ऑफिसर आले, ते माझे सगळे डॉक्युमेंट चेक केले, मला प्रश्न विचारले. टॉप 24 आधी इंडियात नाव आलं. त्याच्यानंतर परत एक इंटरव्ह्यू, म्हणजे इंटरव्ह्यू झाले त्यावेळेस. आणि मग साधारण ऑगस्टमध्ये माझं भारतातनं नाव लंडनला गेलं. त्यावेळेस काहीतरी 126 देशांमधनं त्या देशातलं एक नाव आलं होतं. मग त्याच्यातनं परत त्यांनी काही इंटरव्ह्यू, माझा स्काईप इंटरव्ह्यू झाला तिकडनं. आणि मग त्या इंटरव्ह्यूमध्ये टॉप 5 माझी निवड झाली. त्यावेळेस मला लंडनला बोलवलं. लंडनला बोलवल्यानंतर मग तिथं 8 दिवस मी लंडनला होतो, 8-10 दिवस होतो. 10 दिवसामध्ये मला खूप साऱ्या लोकांना भेटायची संधी मिळाली. म्हणजे मला त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली बरं का, की तुम्ही मेहनत करतो तर आपण नॉर्मली रिकग्निशनसाठी मेहनत करतो, तरुण मुलं, मी सुद्धा रिकग्निशन, कुणीतरी कौतुक करावं म्हणून काम करतं. मला त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही खूप मेहनत करा, लोक ऑटोमॅटिक रिकग्निशन करतात तुमच्या कामानुसार. तर 10 दिवस मी जगातल्या टॉप क्लास लोकांना भेटायची संधी मिळाली. ॲक्सेंचरच्या CEOला भेटलो, बार्कलेज बँकेच्या CEOला भेटलो, कॉमनवेल्थच्या गव्हर्नरला भेटलो, BBC वर्ल्डच्या हेड एडिटरला भेटलो. त्या लोकांशी बोलताना मला लक्षात आलं की यार एंटरप्रेन्योर म्हणजे काय, जग बिझनेसकडे कसं बघतंय. म्हणजे आवडतं हा शेवटच्या दिवशी झाला, पण त्याच्या आधी माझ्यात खूप बदलाव झाले. तुम्हाला खूप रिस्पेक्ट द्यायचं? म्हणजे खूप रिस्पेक्ट, म्हणजे सर मला कधी कुणी इथं कॉन्ट्रॅक्टर म्हणून रिस्पेक्ट दिला नाही, किंवा इथं आपल्याकडे पद्धत असते पैसा बघून इज्जत देतात म्हणा, किंवा तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये काय असेल ते इज्जत देतात. पण त्यांनी माझी प्रोफाईल बघून माझ्या कामावरच प्रश्न विचारले. त्या प्रश्नातनं मला त्यांनी खूप रिस्पेक्ट दिला. आणि मला त्यावेळेस अशी भीती होती की यार ते आपली भाषा खराब आहे, आपल्याला इंग्लिश चांगली जमत नाही, आपला पेहराव बरोबर नाही, तर ते आपल्याला बोलतील का नाही. पण त्या लोकांनी ते बाजूला ठेवून फक्त नॉलेज बेसवर बहुतेक रिस्पेक्ट दिला असं, आणि तोडकी मोडकी इंग्लिश समजून घेतली त्यांनी. आणि त्या 10 दिवसात मला कळालं की एंटरप्रेन्योर म्हणजे खरं काय असतं. आणि मग शेवटच्या दिवशी बकिंगहॅम पॅलेसमध्ये मी प्रिन्स चार्ल्सला भेटलो. त्यांचा नम्रपणा मला आवडला फार. त्यांनी मला नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस, इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर कुठं जात आहे, वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये छोट्या छोट्या उद्योजकांचा किती कॉन्ट्रीब्युशन आहे, उद्योजकता का वाढली. म्हणजे ह्या गोष्टी मी ज्यावेळेस काम करायचो ना, तर मी इतक्या लार्ज स्केलला कधी विचारच केला नव्हता. मी फक्त मला टेंडर मिळतंय, मला काम मिळतंय, मला पैसे मिळत आहेत, स्वतःपुरतं व्यक्तिगत लेवलपर्यंत होतं सगळं. आणि मी ह्या वर्षी किती कमवलं, मी पुढच्या वर्षी किती कमवणार, आणि मी कमवले तर मी गाडी घेणार, मी कपडे घेणार, मी मोबाईल घेणार. पण त्यावेळेस बहुतेक माझा चेंज ऑफ थॉटची डायरेक्शन असते ती बदलली, की छोटे उद्योजक जगासाठी किती गरजेचे आहेत, एक पासपोर्ट विरहित जग बनण्यासाठी काय केलं पाहिजे, अशा लेवलचं डिस्कशन माझ्यासमोर फर्स्ट टाइम आलं. आणि
बहुतेक त्याच्यातनं मला लक्षात आलं की यार आपण वापस गेल्यानंतर काय केलं पाहिजे. अवॉर्ड मिळाला, रिकग्निशन मिळालं, कौतुक झालं, हा भाग वेगळा, पण व्यक्तिगत माझ्या जीवनात फार फरक पडला की मला खूप वेगळी लोक दिसली. व्यक्तिगत स्वप्नांच्या पलीकडे जाऊन, व्यक्तिगत गरजांच्या पलीकडे जाऊन तुम्ही 700 कॉन्ट्रॅक्टरांना ट्रेनिंग दिलं, ते काय? ज्ञान दिल्याने वाढतं म्हणतात. ही म्हण मी ऐकली तर मी म्हणलं यार ती आपण एकदा वापरून बघू. तर मी मला जे कॉन्ट्रॅक्टरशिपचं नॉलेज आहे मी ते देत गेलो. मी त्याच्यात बॅचेस घेतल्या, मी सेमिनार घेतले. 700च्या वर म्हणजे तो 1000च्या वर आकडा असेल. अच्छा. तो प्रत्यक्ष केला. अप्रत्यक्ष यूट्यूबला व्हिडिओ असेल किंवा आंतरप्रिनर पुस्तक असेल त्यातून अप्रत्यक्ष आंतरप्रिनर हा शब्द मला वाटतं खेड्यापाड्यापर्यंत पोहोचला पाहिजे असं एक व्हिजन घेऊन मी गेलतो. आंतरप्रिनर शब्द एकदा कळाल्यावर नंतर ठरवतील मुलं की काय करायचं. बरोबर. तर मला वाटतं की त्या दृष्टीने पावलं टाकली आणि काम करतं. चमक आणि धमक ह्या गोष्टीला तुम्ही थोडंसं वेगळ्या दृष्टिकोनातून बघता. हो. तुमचा दृष्टिकोन काय आहे त्याबद्दल? ग्रामीण भागातल्या पार्श्वभूमी असल्यामुळं एक मनात एक न्यूनगंड असतो. भाषेचा न्यूनगंड असतो, कपड्यांचा न्यूनगंड असतो, विचारांचा न्यूनगंड असतो आणि खिशात पैसे नाही त्याचा एक न्यूनगंड असतो. बरोबर. आणि आपण ज्यावेळेस ग्रामीण भागात त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. माहीत नसणं त्याला आपण ब्रिलियन्सीमध्ये पकडतो. बरोबर. मी म्हणतो दोनच गोष्टी आहेत, माहीत असणं नसणं. माहीत झालं की तुम्ही एज्युकेटेड झालं म्हणाला. ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईट. आणि मी ज्यावेळेस पुण्यात आलो त्यावेळेस हे शहर म्हणजे पुणे असेल, मुंबई असेल, हे हायली डेव्हलप्ड शहर आहेत. ह्या शहरात आल्यावर माझ्यासारखा मुलगा एक धपकून जातो ह्या चमक धमकला. तर मी हे सांगितलं की भाषा मॅटर करत नाही, कपडे मॅटर करत, हां तुमचे विचारधारा मॅटर करते, तुमचं नॉलेज मॅटर. मग तुम्हाला असं वाटतंय ना की चमक धमकमध्ये आपण दबून जातो तर वाचा, परत वाचा, नॉलेज घ्या. पण न्यूनगंडात जाऊन डिप्रेशनमध्ये जाऊन ही शहरं सोडू नका. ही शहरं आपल्याला खूप काही शिकवतात. आपली शिकण्याची तयारी पाहिजे. पण माझ्याकडं नवीन आलेली टू व्हीलर पाहिजे याच्यापेक्षा ही टू व्हीलर आणण्यासाठी काय केलं पाहिजे. बरोबर. याचा विचार जर ह्या वयात जर झाला तर त्याचे पडसाद पूर्ण आयुष्यात पडतात. तुम्ही वडिलांकडून तुम्हाला अनेक कानमंत्र मिळाले, त्यातले नेमके काय तुम्हाला आठवतात? ते मला म्हणायचे शरद वाचत राहा, वाचत राहा, जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत वाचत राहा. क्या बात आहे. म्हणजे हे वाक्य ते बोलायचे आणि बहुतेक मला 7वी 8वीपासून बोलत होते, पण ह्या वाक्याचा मला अर्थ कळत नव्हता. मला तो अशात काही गेल्या 7-8-10 वर्षात बहुतेक ते गेल्यानंतर कळाला की वाचत राहा जोपर्यंत काही सापडत नाही तो वाचत राहा. याचा अर्थ असा आहे की आयुष्यात आपण जे काही करतो ते करत राहा, पण पॅरलली वाचन सापडत राहा. वाचन म्हणजे तुमची ज्ञान ग्रहण करण्याचे दरवाजे ओपन, कक्षा रुंदवतात आणि अल्टिमेट आणि तुम्ही ज्या दिवशी स्वतःला सुपेरियर समजायला लागतात त्या दिवशी तुम्ही संपलेले असतात. तर बहुतेक डाऊन टू अर्थ राहणं. वडिलांना तुम्ही कोण व्हावे असं वाटत होतं आणि तुम्ही तर कॉन्ट्रॅक्टर झालात? मला वडील एवढंच म्हणायचे की शरद जिथपर्यंत आपली कक्षा आहे म्हणजे आपलं नाव आहे, बरोबर, आपण तालुक्यातले आहोत, तर तालुक्यात आपल्याला कधी मान खाली घालायला लागू नये. बरोबर. आणि तू तुझं आयुष्य विदाऊट हेडॅक जगावंस. तू बिडून पुण्याला जा आणि पुढच्या पिढीला असं शिक्षण दे की ते पुण्यातून फॉरेनला जावेत. म्हणजे आपण अपग्रेड असावं. म्हणजे ते म्हणायचं ना आपला आलेख चढ. मी म्हणतो ते म्हणायचे की छोटा का असाना पण तो चढता असावा, तो उतरता नसावा. आणि वडील काय पिढ्यांबद्दल बोलायचे की 3 पिढ्यापासून इथपर्यंत आलो, पुढच्या 3 पिढ्या आपल्याला ठरणार. बरोबर. माझ्यावर बॅकची एक आणि माझी एक आणि तुझी एक, तुझ्यावर तुझ्या मुलाची न्यायची. तर आपल्याला अपग्रेडमध्ये जायचं. तर ते अपग्रेडेशन त्यांच्या डोक्यात होतं. ते कुठपर्यंत ते त्यांना माहित नव्हतं. बरोबर. यानंतर आपण घेऊया छोटीशी विश्रांती. नमस्कार. असे घडलो आम्ही या कार्यक्रमात पुनश्च एकदा स्वागत. शरदजी, आपण लंडनवरून कोणते विचार घेऊन आलात? बहुतेक लंडनला गेल्यामुळं ते वैश्विक लेवलला बघण्याची संधी मिळाल्यामुळं तो छोटे विचार सगळे गळून पडाले. बरोबर. मग त्यांनी असं झालं की तिथून आल्यावर मी मोठा विचार करायला की आपल्याला दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. नंबर 2 अनवॉन्टेड एक ॲरोगन्स होता. म्हणजे मला कुठं यश मिळालं नाही म्हणून बहुतेक राग होता, इतरांबद्दल राग होता. तो राग गेला निघून, द्वेष गेला निघून. आणि तिथं मी प्रिन्स चार्ल्स असेल किंवा डॅम डेमन होते BBC हेड एडिटर किंवा खूप मोठी लोकं भेटली मला. तर त्या लोकांकडून ती एवढी लोकं अचीव केलेली होती. म्हणजे सर जगात ज्यांचा व्यापार आहे, म्हणजे बार्कलेज बँकेचे CEO प्रिन्स चार्ल्स मला इतके नम्रतेने बोलत होते, माझी तोडकी मोडकी इंग्लिश समजून घेत होते. मला त्यावेळेस कळालं की ही माणसं एवढी मोठी आहेत. याचा अर्थ की तुम्हाला आयुष्यात मोठं व्हायचं तर तुम्ही पहिले नम्र पाहिजे, तुमच्या सहजता पाहिजे. आणि ते मी वाचलं होतं. म्हणजे APJ अब्दुल कलामच्या व्यक्तिगत जीवनात ते सहज होती. म्हणजे आपण बघा ना, गांधीजी सहज होती, ही सगळी महापुरुष सहज होती कुठल्याही गोष्टीकडं.
वैश्विक बघायची सवय लागली. बरोबर. मला असं वाटतं लंडननी माझ्या आयुष्यात खूप काही बदल घडवून दिले. अचानक लेखक कसे झाला? तर माझ्या वडिलांनी पुस्तकांचं वातावरण घरात खूप बनवलं. बरोबर. ते माझे आपण म्हणतो संस्कार. हम्म. तर समज जरी ते डायरेक्ट बोलत नसले जास्त तरी वेळेवर हातात काय द्यायचं हे त्यांना माहीत होतं. बरोबर. मग त्यांनी वेळोवेळी हातात पुस्तकं दिली वाचायची प्रेरणा आणि त्याच्यामुळे मी एक चांगला वाचक झालो हम्म. आणि खूप वाचत होतो. आणि मग वडील 2011ला वारल्यानंतर मी पुराणांकडे वळालो, हम्म. वेदांकडे वळालो. मग त्याच्यात वाचन कंटिन्यू चालू होतं. आणि विमानात बसल्यावर असं वाटलं की अरे पहिल्यांदा ज्यावेळेस लंडनला जातो विमानात बसलं असं वाटलं की अरे आपलं विमानशास्त्र वाचायचं राहिलं, बरोबर आहे. आपलं रामायण वाचायचं राहिलं. हम्म. आणि त्याच्यातनं मी विचार केला की आपण हे वाचू. वापस आलो लंडनला. म्हणजे असं नाही की वापस आलो 2 महिन्यात दुकानात गेलो. बरोबर आहे. सेम डेला मी दुकानात गेलो आणि सेम डेला रामायण विमानशास्त्र निगडीत बरीचशी पुस्तकं आणली, वाचायला लागली. त्यातून मला कळालं की अरे भारतीय संस्कृतीचा सगळ्यात मोठा खलनायक रावण, त्याच्यावर एखादं पुस्तक होऊ शकतं. ते लिहायला घेतलं आणि मलाही कळालं की तुमच्यात डेडिकेशन द्यायची तयारी असेल तर कुणी कुठूनही कुठल्याही क्षेत्रात कोणत्याही वयात कधीही जाऊ शकतं. यश मिळेल का नाही हा भाग सेकंड आहे, पण आपल्या मनाला समाधान पाहिजे की आपण जे मनात ठरवलंय ते आपण केलं पाहिजे. मी मनात ठरवलं मला पुस्तक लिहायचं, ते कम्प्लीट झालं. तर बहुतेक आणि ठरवलं होतं की पुस्तक लिहून मी वाचायचे आणि आपल्या एवढ्या सर्कलमधल्यांनी वाचलं तरी खूप झालं. बरोबर. त्यामुळं बहुतेक माझे ते पहिले समीक्षक माझे सुपरवायझर आणि लेबरच. वा. आंतरस्पिनरचा जन्म कसा झाला? लॉकडाऊनमध्ये ते पुस्तक लिहिलं. बरेच जण म्हणले त्याला उद्योजक नाव द्या, मराठी नाव द्या. मी म्हणलं नाही, मुलांना ग्रामीण भागापर्यंत आंतरप्रिनर शब्द हा माहीत व्हायला पाहिजे की आंतरप्रिनरशिप टर्म्स काय. आणि मग मी माझे अनुभव त्यात लिहिले की मी कुठं चुकलो, मी कुठं फस. मी असं नाही की ते फक्त कौतुकाचे सोहळे नाही आहे ते पुस्तक बरोबर. किंवा मी कसा ग्रेट आहे असं नाही. मी ज्या त्या वयात ज्या त्या चुका होत्यात म्हणजे मला ते तुम्ही दुरुस्त करत आलात. हा, कारण की मला तसं पुस्तक वाचायला नाही भेटलं, असं पुस्तक लिहायला जावं म्हणून. आणि मग उद्योजक तर आंतरप्रिनर पुस्तक लॉकडाऊनमध्ये लिहिलं. त्याचा रिस्पॉन्स चांगला आला. आता जवळपास 80-90 हजार पुस्तकं सेल आहेत त्याची. यशस्वी उद्योजक होण्यासाठी हां, नेमकं काय करायला पाहिजे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी? यशस्वी उद्योजक व्हायचं म्हणजे नेमकं काय व्हायचं? तर काय खूप काही पैसे कमवायचे आहेत का अकाउंटला? हे चला माझ्याकडे 100 करोड आले म्हणजे मी यशस्वी आहे का? हा प्रश्न माझ्यासमोर येतो. परत बाबा मी खूप मेहनत केली पण मी लॉसमध्ये गेलो, मग मी अपयशी उद्योजक झालो का? माझी फॅक्टरी उभा राहिली, मी स्टेबल लाईफ रोज पैसे कमवतो म्हणजे यशस्वी आहे का? तर मला असं वाटतं यशस्वी उद्योजकाच्या डायमेन्शन्स सगळ्या बघितल्या पाहिजेत. आणि त्याच्यात मला एक डायमेन्शन अशी वाटते की जो कोणी म्हणजे तो ज्याने चहाचं दुकान चालू केलं किंवा वडापावचा गाडो चालू केला आहे किंवा एक रिक्षावाला असेल किंवा एखादं साधं झेरॉक्सचं दुकान असेल किंवा एक भली मोठी कंपनी असेल. बरोबर. मला असं वाटतं की जो व्यवसाय तुम्ही करतायत तो व्यवसाय म्हणजे मी तर घरी काम करणाऱ्या ज्या महिला आहेत, भांडे घासतात, त्या काही नोकरी नाही करत आहेत, त्यांच्याकडे 5 कस्टमर आहेत. बरोबर आहे. आणि ते त्या करतायत मन लावून. तर मला असं वाटतं की जो कुठला आपला व्यवसाय असेल तो टर्नओव्हरवर मायने न राखता तुम्ही रोज जो बिझनेस ठरवलाय तो तुम्हाला आवडतोय का? बरोबर. तुम्हाला ते करताना मजा येते का? आणि तुम्ही त्याच्यात परत अजून अपडेट होत आहेत का? आणि रोज सकाळी उठून तुम्हाला तुमचं काम करावं वाटतंय का? असं जितके दिवस वाटतंय आपल्याला, त्यात किती पैसे मिळतात हा मॅटर नाही, बरोबर. असे जितके दिवस तुम्हाला वाटतंय, मला असं वाटतंय तितके दिवस तुम्ही यशस्वी आहेत. ज्या दिवशी तुम्हाला तुमचं शटर उघडावं वाटत नाही, तुम्हाला तुमचा टेम्पो चालू करावा वाटत नाही, ज्या दिवशी तुम्हाला कामावर जावं वाटत नाही, समजायचं तुम्ही अपयशी उद्योजक आहेत. तर ही यशाची डेफिनेशनच अशी उद्योजकतेची की रोज तुम्हाला काहीतरी करावं वाटतंय, रोज तुम्हाला नवीन काहीतरी शिकावं वाटतंय, रोज तुम्हाला तुमचं एक स्किल ॲड करावं वाटतंय. असं जितके दिवस वाटतंय तितके दिवस तुम्ही यशस्वी उद्योजक आहेत. तुमच्याकडे बघून अनेक तरुण मोटिवेट होतात, पण तुम्ही म्हणता की मोटिवेशनल स्पीकर ऐकू नका. माझ्यासारखे स्पीकर आहेत, माझ्यासारखे, मी पण त्याला एक कारणीभूत आहेच. तर आम्ही काय करतो की मोठे स्वप्नांचे मला असं वाटतं की एक जग बनवतोय. बरोबर. की यार तुम्ही मेहनत घ्या, मोठे व्हाल आणि एक मोठे मोठे स्वप्न देतो. त्यात त्या मुलाला हे कळत नाही की यार माझी नेमकी आजची कंडिशन काय, माझ्या खिशात आज काय, बरोबर, माझ्या आज काय डोक्यात आहे. बरोबर. आणि एकदम मी मोठं उदाहरण देतो फोर्डचं किंवा बिल गेट्सचं किंवा यांचं, तर मी त्या स्वप्नांच्या जगात वावरून एक इमॅजिनेशनचं जग तयार करतो, ज्याला एक इल्युजन तयार करतो. आणि त्या इल्युजनमध्ये मी असं ठरवतो की यार मी पण मोठा होणार आहे, पण मी व्यक्तिगत जीवनात उद्या सकाळी उठून काहीच करत नाही. बरोबर. तर हे मोटिवेशन नावाचं एक पेन किलरची गोळी म्हणतो की तुम्हाला तात्पुरतं डिप्रेशनमधून बाहेर काढते. बरोबर. तर मोटिवेशनपेक्षा महत्त्वाचं ॲक्शन. सर मी सुद्धा आता मोटिवेशनची भाषणं देणं बंद केलं. मी म्हणलं ती, आणि मी नाही म्हणत की इन्स्पिरेशन भाषणं बघितलेच नाही पाहिजे, बघितले पाहिजे. बरोबर. तुम्ही एक व्यवसाय चालू केला, तुम्हाला काही तुमच्यात कमी वाटले, एकदा बघा. बरोबर आहे. एकदा बघा, 1 दिवस बघा, 2 दिवस बघा, रोज संध्याकाळी ते बघितलं की सर तो एक वेगळा आजार तयार होतो. बरोबर. मी म्हणलं तुम्ही इन्स्पिरेशनची भाषणं बघा, कारण भाषणं बघितली तर तुम्हाला फायदा होईल, काहीतरी तुमच्या चुका कळतील. शून्यातून
विश्व निर्माण करताना प्रामाणिकता, सचोटी आणि कष्ट करण्याची तयारी ठेवली तर बीडसारख्या खेड्यातील एका गावातून आपल्याला लंडनचं निमंत्रण मिळू शकतं. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शरद तांदळे. मोटिवेशनला जास्त ऐकू नका, ॲक्शन घ्या आणि आयुष्य यशस्वी करा, असा त्यांनी आपल्याला आज संदेश दिला. आपण आमच्याकडे आलात, मनपूर्वक धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.